या स्पर्धेची डोळे दिपवणारी. मुरबाड तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा निश्चित मोठ्या मोठ्या होतात आणि अभिमानानं भगवा चषक देखील सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली ही स्पर्धा वाट बघत असतात प्रेक्षक. अभिमानानं या ठिकाणचं विजेतेपद मिरवलं जातं वर्षभर. अर्थातच भगवा चषक 3 फॉर्मॅटची भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा इथे मुरबाड ग्रामीण विभाग, ओपन ग्रामीण विभाग, ओपन तालुका विभाग अशा तीन वेगवेगळ्या पूल मधून आपण ही स्पर्धा पुढे जाताना बघतोय. तर आजचा दिवस क्रमांक 6 मध्ये मुरबाड ग्रामीण विभागातील एक अतिशय महत्वाची मॅच आपल्या समोर आहे. जय हनुमान मानिवली विरुद्ध जय हनुमान बांदिवली. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा स्क्वेअर लेगला उचललाय, मिळताय 4 चौकार. वैभव गोलंदाजीसाठी तयार आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू इथे वैभवचा फाईन लेगला खेळला, गतीचा वापर केला चेंडूचा आणि तिथे 4 धावा प्राप्त करण्याचा प्रयत्न प्रवीणने केलेला आहे. प्रवीण हरेश सलामीची जोडी मैदानामध्ये जय हनुमान मानिवली संघाची. तर जय हनुमान बांदिवली संघाकडून वैभव गोलंदाजीसाठी. आपण क्षेत्ररक्षणाची रचना बघितली तर डीप लॉंग ऑफ आणि डीप लॉंग ऑन. लॉंग ऑफ थोडा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला आहे, लॉंग ऑन थोडासा मिड विकेटच्या बाजूला आहे. पुन्हा खाखूड टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवलेत कुठे आणि टप्पा कुठे टाकला जातोय. 2 चौकार तिथे मिळतील. दोन्ही वेळा पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती आपटला होता, आता हा उजव्या यष्टीवरती आपटला आणि फलंदाज प्रवीणनं त्या दोन्ही चेंडूंचा व्यवस्थित समाचार घेतला. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. इथे पुन्हा एकदा हा चेंडू लेंथ बॉल. यस 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 इथे टप्पा चांगला आहे, उडवण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द बॅट खेळायचंय. खरं तर लॉंग ऑफ मिड विकेटला आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ थोडासा एक्स्ट्रा कव्हरला आहे, लॉंग ऑन मिड विकेटच्या बाजूला आहे. बरंचसं क्षेत्र तिथे खाली आहे आणि 38 सर्कलच्या आतमधली क्षेत्ररक्षणा बघितली आपण तर वाईडिश मिड ऑन क्षेत्ररक्षक अगदी पंचांच्या मागे आहे. स्क्वेअर लेग आहे, बॅकफुट पॉइंट आहे, थर्ड मॅन आहे, त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. इथे चेंडू थ्रो केला जाईल, मात्र 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना सलामीची जोडी मैदानामध्ये 9 धावा धावफलकावरती येत आहेत जय हनुमान मानिवली संघाच्या. मानिवली विरुद्ध बांदिवली. यस चांगला चेंडू होता, फॉलो करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाला, जो जसा सफल होत होता तसा पुढे टाकला चेंडू आणि चांगली रचना इथे बघायला मिळते. गोलंदाजाकडून निर्धाव चेंडू येईल. पहिलं षटक मात्र सुरूच राहणार आहे. 9 धावा. पहिले 2 चेंडू एकदम खराब होते, टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं, त्याचा फायदा फलंदाज प्रवीणने घेतला. मात्र तिथून पुढे चांगले टप्पे बघायला मिळाले. दिशा टप्प्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याबरोबरच तुम्हाला प्रत्येक चेंडू वेगळा टाकायचा. इथे पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, पुन्हा फॉलो करण्याचा प्रयत्न केला. यास वाईड. माधव ठाकरे सरांकडून हा इशारा इथे येताना आपण बघतोय. 10 धावा धावफलकावरती. वैभव पहिलं षटक आणि सरळ बॅटनं लॉफ केला चेंडूला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. 16 धावा. चांगलं षटक राहिलं इथे मानिवली संघासाठी. शेवटच्या चेंडूवरती अत्यंत सुंदर फटका, लॉफ केला चेंडू हवेमध्ये. धावफलकावरती धावा 16 आहेत. खासने टीमचे संघनायक कमलेश कापडी, आपण समालोचन कक्षामध्ये या. कमलेश कापडी यांना विनंती, आपण समालोचन कक्षात या. पहिलं षटक इथे पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. सनसनाटी सुरुवात आहे. 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये.
वैभव वरती हल्ला जरूर मजबूत बनवला होता इथे फलंदाज हरेश, फलंदाज प्रवीण, या दोन्ही सलामीवीरांनी आघाडीच्या फलंदाजांनी इथे रान मारलेलं आहे. धाव फलकावरती 16, तर दुसरं षटक गोलंदाज नगर कल्याण हायवेच्या बाजूने येणार आहे समीर. समीरच्या हातामध्ये चेंडू, डाव्या हाताने राऊंड द विकेट आणि समीरला पहिलाच आसमान दाखवलं इथे. 6 धावा. लॉंग ऑनला इथे पुन्हा एकदा अतिशय दैदिप्यमान षटकार. उजव्या बाहेर चेंडू होता, अतिशय सुंदर फटका इथे लॉफ केला चेंडूला मिड विकेटच्या लॉंग ऑनच्या मध्ये. 6 धावा. लागोपाठचे 2 षटकार या अगोदरच्या चेंडूवरती हरेशने मारला होता, तर आता प्रवीण कडून देखील 6 धावांची नोंद आहे. दोघांचा निर्धार पक्का आहे. इथे अटॅकिंग क्रिकेट खेळायचे, आक्रमक खेळायचे. 5 षटकांची मॅच, 5 षटकांचा सामना, माफ करा 4 षटकांची मॅच आहे. पहिला राऊंड 5 षटकांचा होतो, त्यानंतरचे राऊंड 4 षटकांचे होतात. खरं तर मकर संक्रांती नंतर दिवस कमी कमी होत जातो आणि बघतो आपण की जवळपास 11 वाजता पहिला बॉल या मॅचचा पडला. आज 11 वाजून 11 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. त्यामुळं जी 5-5 षटकांच्या लढती आहेत त्या देखील कव्हर करताना अडचणी येत आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. अप्रतिम झेल. पहिला फलंदाज हरेश इथे बाद. 6 धावा बनवल्या हरेशनं. 3 चेंडूचा सामना केला. जय हनुमान मानिवली संघाचा पहिला मोहरा इथे गारद. हरेश बाद होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्ञानेश्वर. चांगला चेंडू आहे. स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज ज्ञानेश्वर येतोय आणि ज्ञानेश्वरच्या समोर पहिला चेंडू फुलर लेनचा उजव्याच्या बाहेर येतोय. अँगल बनवताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय समीर. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर समीर इथे डाव्या हाताने ओव्हर द विकेट येतोय. फुल टॉस चेंडू होता उजव्याच्या बाहेर, मात्र त्याला पंच केलंय तिथे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे येऊ शकतो. धावफलक 24 वरती पोहोचेल. 1 गडी बाद 24. जय हनुमान मानिवली. प्रवीण चांगल्या फॉर्म मध्ये आहे. प्रवीणनं सुरुवातीलाच 2 चौकार खेचल्यानंतर एक षटकार सुद्धा दाखवलाय आणि आता समीरचा सामना करेल. यस, चांगला चेंडू आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय आणि तिथे षटकाची सांगता होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात जय हनुमान मानिवली. समीरचं षटक 8 धावा. या षटकामधून एक षटकार येऊन देखील समीरनं धावा रोखलेल्या आहेत. मोठे फटके त्यानंतर येऊ दिले नाहीत. चांगली कंट्रोल गोलंदाजी बघायला मिळाली. शेवटचे 2 षटक आता इथून पुढे शिल्लक आहेत. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
उजव्याच्या बाहेर चेंडू आहे आणि इथे चांगला चेंडू ठरतोय. फलंदाज शफल होतोय पुढे. ज्यावेळेस शफलिंग आपल्याला बघायला मिळतं त्यावेळेस तिथे रेफरल कॉल असू शकतो वाईडसाठी. मागणी येथे फलंदाजाची की मला रेफरल हवाय, मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाज तिथे तयार नाहीये. उगाच रेफरल फेल होऊ शकतो. 24 धावा. सेन्सिबल, चांगले समंजसपणा हा अत्यंत महत्वाचा असतो. नयनच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसरं षटक नयन टाकताना दिसतोय आपल्याला. ज्ञानेश्वर समोर आहे. लेंथ बॉल, वाह, अप्रतिम गोलंदाजी. जिथे पाय टाकतोय तिथे बॉल टाकला. टो क्रशिंग यॉर्कर, चौडा तोड चेंडू आपल्याला बघायला मिळतात इथे. आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. नयन, चांगली सुरुवात होते. समोर ज्ञानेश्वर. अलीकडे दिशा टप्पा यांना खूप जास्त महत्व आलेलं आहे. वेगाच्या प्रेमात फारसं कोणी पडत नाही. पूर्वी असं असायचं की ब्रेटली यायचा, शोएब अख्तर यायचा किंवा असे गोलंदाज असायचे की ते जास्त जोरात टाकायचा प्रयत्न करायचे. या उंच फटका, लांब होता शरीरापासून चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे आणि झेल सुटलेला आहे. एवढा सोपा झेल इथे ड्रॉप होतोय. कॅचेस विन्स मॅचेस. झेल घेतल्यावरच सामने जिंकता येऊ शकतात. एखाद्याचा झेल सोडल्यानंतर किती वेळा आपण पाहिले की सामने पराभूत झालेले आहेत. अनेक उदाहरणं अशी आहे. एक उदाहरण माझ्याकडे तर असं आहे की एक कॅच सोडला एका खेळाडूनं. तो त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने बॅटिंग करताना 60 धावा काढल्यात. 9व्या क्रमांकावरती आहेत. विकेट किपर होता तो. 9व्या क्रमांकावरती त्यानं 60 धावा पहिल्याच मॅच मध्ये काढल्यात. पण एक कॅच सोडला, त्याला दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही. असा एक खेळाडू होऊन गेलाय. म्हणजे एखादा कॅच किती परिणाम करतो बघा. इथे बराचसा बाहेर आहे चेंडू. फॉलो करण्याचा प्रयत्न केला तिथे फलंदाजाला, मात्र खूप लांब टाकलेला चेंडू वाईड आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. इथे 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 26 धावा आहेत. एक गडी बाद 26. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. तर नयन गोलंदाजी मार्क वरती आणि तो खेळाडू होता नाना जोशी. नाना जोशीनं कॅच सोडला हनीफ मोहम्मदचा. पाकिस्तान विरुद्ध मॅच होती. त्या मॅच मध्ये 137 धावा काढल्या हनीफ मोहम्मदने. नाना जोशीनं शेवटच्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. इथे फलंदाज बाद आहे. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. धाव मिळणार नाही, माफ करा. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान मानिवली. शतकी भागीदारी करताना नाना जोशीनं 60 धावांचं योगदान दिलं. मात्र तरी नाना जोशीला सामन्यातून वगळण्यात आलं. पुढच्या परत त्याला आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही. असे असतात झेल सोडणं. इतिहास घडवतात सोडलेले झेल. जसे सोडलेल्या झेलांनी इतिहास घडवलेला आहे ना, तसा घेतलेल्या झेलांनी पण इतिहास घडवलेला आहे. असे काही कॅचेस आहेत की त्यांनी क्रिकेटवरती दूरगामी परिणाम केलेले आहेत. विशेष म्हणजे एक कॅच घेतला श्रीसंतनं. अगदी शेवटचं सांगतो तुम्हाला. श्रीसंतनं कॅच घेतला मिसबा उलगचा. तो कॅच सगळ्यांनी बघितला आपण. पण त्या कॅच नंतर काय घडलं तर T20 क्रिकेटनं भारतात मूळ धरलं. IPL आली आणि BCCI प्रचंड श्रीमंत झाली. जर तो कॅच श्रीसंतनं घेतला नसता तर आज BCCI एवढे श्रीमंत नसती. भारतीय क्रिकेटपटूंना एवढे पैसे मिळाले नसते. त्याला कारणीभूत श्रीसंत आहे. मात्र त्याला काही थोड्याच IPL खेळला, नंतर तो बाहेर गेला. आजही घरी बसलेला आहे. उंच 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 क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि काय कॅच आहे. सुंदर झेल इथे होणार आहे. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का इथे बसेल जय हनुमान मानवली संघाला. धावा तिथेच आहे 26, मात्र फलंदाज बाद होत आहेत 3. इथे सुंदर झेल टिपला जातोय. 3 षटकांचा खेळ संपेल. 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतरचा एक कॅच जो 1983 साली विवियन रिचर्ड्सचा कॅच पकडला होता कपिल देवनं. मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत होता. 25 यार्ड मागे धावत गेला.
उलटा धावत जात त्यानं कॅच पकडला. आजही तुम्ही जर रिप्ले बघितला ना असं वाटतं की कॅच सुटतो की काय. इतका इतका कॅच तो सुंदर होता आणि कपिलने तो कॅच पकडला. भारतानं वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर घराघरात क्रिकेट पोहोचलं. तुम्ही बघाल जास्त क्रिकेटर जे आहेत ना त्यांचं वय जर बघितलं जे क्रिकेट वेडे ठार तर ते 1982 ते 1990च्या काळात जन्मलेले आहेत. ठार क्रिकेट वेडे तुम्हाला या काळात दिसतील. त्याला कारण कपिल देव आहे. वर्ल्ड कप भारतामध्ये आला आणि घराघरात क्रिकेट पोहोचला. आमूलाग्र बदल झाला भारतीय क्रिकेटमध्ये. धावफलकावरती 26 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एखादा कॅच किती आमूलाग्र बदल करू शकतो क्रिकेटवरती. अजून एक कॅच आहे त्याची चर्चा करू आपण. दरम्यान चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक अडवतोय फाईन लेगला. हो कव्हरला कोणी नाहीये, कोणी कव्हरला नाहीये. तिकडे थ्रो टाकलाय आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की 2 धावा इथे मिळत आहेत. धावफलक पोहोचेल 28. 3 बाद 28. जय हनुमान मानिवली. चौथं षटक सूरजचं इथे मैदानामध्ये सुरू आहे. याच धावगतीने सुरू राहिले तर 35 धावा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला बघायला मिळतो. 8.84 ही धावगती आतापर्यंत राखलेली आहे. संमिश्र असा खेळ, सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये काही मोठे फटके सुद्धा आले होते. पहिल्या 2 बॉलला चौकार होते, त्यानंतर शेवटच्या बॉलला षटकार होता. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या, मात्र तिथून पुढच्या 13 चेंडूमध्ये फक्त 12 धावा आलेल्या आहेत. 3 फलंदाज गमावलेत. कमबॅक इथे होताना जय हनुमान बांदिवली संघाकडून पुन्हा एकदा डावाची बांधणी त्यांनी चांगली केलेली आहे. पहिलं षटक खराब आलं होतं, तिथून परत एकदा ते परत येत आहेत, पुनरागमन करतायत मॅचमध्ये. हे महत्वाचं आहे. एखादं षटक निश्चित मारलं जाऊ शकतं, मोठ्या धावा येऊ शकतात, मात्र त्यानंतर तुम्हाला तो बॅकअप भरून काढता आला पाहिजे, तो अनुशेष भरून काढता आला पाहिजे आणि त्यामध्ये यशस्वी ठरताय तिथे जय हनुमान बांदिवली. थ्रो चेक करायचा आहे. तिसरे पंच या ठिकाणी राज माधव ठाकरे सर येत आहेत. बघतील स्क्रीनवरती. चेंडू टाकताना त्याने काही बदल केलेला आहे का. पूर्वी आपण पाहायचो की 24व्या क्रमांकाचा नियम होता नो बॉलसाठी, आता तो 21व्या क्रमांकावरती आलेला आहे. 21व्या क्रमांकाचा जो नियम आहे त्यातलं दुसरं जे कलम आहे त्यातलं शेवटचं कलम मला वाटतं 2.3 आहे तो थ्रो बॉलसाठी, आणि त्याच्यानंतर 3.1 2 3 4 5 असे भरपूर आहेत, ते सुद्धा थ्रो बॉलसाठी. आता नो बॉलसाठी आहेत. थ्रो बॉलसाठी कसा टाकला पाहिजे याच्याविषयी विस्तृत तिथं विवेचन केलेलं आहे. आपण जरूर लॉज ऑफ क्रिकेट सर्च करू शकता. मराठी आवृत्ती देखील आहे, तुम्ही तेही बघू शकता. सगळे नियमांची माहिती तुम्हाला तिथून मिळेल. 1 ते 42 नियम आहेत, अपेंडिक्स आहेत, कंडिशन्स आहेत वेगवेगळ्या क्रिकेटमध्ये. त्या कंडिशनचा देखील अभ्यास करा. क्रिकेट खेळायचं आपल्याला, रोज क्रिकेट खेळायचं तर त्या गोष्टींचा अभ्यास आपण केला पाहिजे. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. थ्रो बॉलसाठी इथे पंच तपासतायत गोलंदाजाला. 15 डिग्रीमध्ये हात वाकवण्याची अनुमती आहे गोलंदाजांना. 15 डिग्री म्हणजे काय, तुमचा हात जर 380 डिग्रीचा असेल तर तुम्ही 365 पर्यंत तो बेंड करू शकता. इथे पंचांचा निर्णय आहे फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात, आणि स्क्रीनवरती देखील आपल्याला बघायला मिळेल. हात सरळ असेल डिलिव्हरी करताना तर तो नो बॉल पंच देणार नाही. मात्र तो बेंड असेल. आता तुम्ही म्हणाल की कुठं पंचांकडे कंपास आहे तिथे लावायला की ते मोजू शकतील की किती अंशामध्ये बेंड झालाय हात. आवश्यकता नाही लागत कधीच. पंच फक्त डोळ्यांनी सांगू शकतात की हा हात बेंड आहे, हा इथे चुकीचा बॉल टाकलेला आहे, तो नो बॉल घोषित केला जाऊ शकतो. आणि ही समस्या तुमच्याकडे आंबेळे खुर्द मध्ये नाहीये, ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुद्धा समस्या आहे फेकी बॉलिंगची. अनेकांना आपला बघितलं आपण, राजेश चव्हाण सारखा गोलंदाज बंद झाला, तो परत क्रिकेटमध्ये आला नाही. हरभजन सिंग सुरुवातीच्या काळामध्ये त्याला इंग्लंडमध्ये जाऊन शैलीमध्ये सुधारणा करावी लागली. मुथय्या मुरलीधरनला तर आयुष्यभर चक्कर या नावानेच ओळखलं गेलं. अनेक कॉन्ट्रोवर्सी झालेल्या आहेत फेकी गोलंदाजीमधून. डॅरल हेअर यांनी एकदा मुरलीधरनला नो बॉल दिला होता. अर्जुन रणतुंगा सगळा संघ घेऊन बाहेर गेला.
तिथे सुद्धा आपल्या आंबेळगावामध्ये सुद्धा पूर्वी अशा घटना घडलेल्या असतील. एखाद्या संघानं निर्णय आवडला नाही म्हणून मैदानातून बाहेर गेले असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील झालंय या गोष्टी. वेगळं नाहीये, क्रिकेट सगळीकडे सारखंच आहे. 30 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पण तरी देखील मी काही गोष्टींची चर्चा करत असतो. चेंडू उंच आकाशामध्ये, इथे झेल होईल. फलंदाज बाद, चौथा धक्का, विकास होतोय बाद, सूरजला मिळतंय यश. जय हनुमान मानिवली संघ 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक इथे सुरू आहे. हाफ व्हॉली करत स्क्वेअर लेगला बॉटम हँडचा वापर केला होता. इथे उंच फटका, मात्र लांबी मिळाली नाही. थोडीशी ताकद कमी पडली असं म्हणू शकतो आपण. मात्र फलंदाज बाद होईल. 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण लेदर बॉल क्रिकेट जर बघितलं तर तिथे असोसिएशन्स आहेत. प्रत्येक टुर्नामेंट, प्रत्येक मॅच ही असोसिएशन अंतर्गतच होते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, लेदर बॉल क्रिकेटमध्ये मग ते डिस्ट्रिक्ट लेवल असोसिएशन असतील, ते क्लब असतील, ते सुद्धा असोसिएशनला कनेक्टेड असतात. किंवा ते असोसिएशन असेल, किंवा राज्याचं असोसिएशन असेल, किंवा भारतीय BCCIशी संलग्न एखादं असोसिएशन असेल. प्रत्येक मॅच ते असोसिएशन अंतर्गत येते. अंपायर्सला प्रोटेक्शन असतं. तिथं जर अंपायर्सने एखाद्या खेळाडूची तक्रार केली तर त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. टेनिस क्रिकेटमध्ये असं काही बंधन नाहीये. पण तरी देखील अंपायर्स डेअरिंगने डिसिजन घेतात आणि खेळाडू देखील प्रचंड शिस्त प्रिय खेळतात. हे एक वैशिष्ट्य या खेळाचं. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 31 4 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. आत्ताशी कुठेतरी काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी असोसिएशन्स आलेली आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये अधिक चांगली शिस्त आपल्याला बघायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपतो इथे. 31 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. 32 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी इथे बांदिवली संघाला. जय हनुमान बांदिवली संघ 32 धावा 24 चेंडूमध्ये पार करायचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरेल. प्रवीणने सुरुवात काय झकास केली होती. 9 चेंडूमध्ये 16 धावा फटकावल्या. हरेशने 3 चेंडूमध्ये 6 धावा फटकावल्या. मात्र त्यानंतर कोणी फलंदाज, ना ज्ञानेश्वर, ना विकास, ना विकी, ना निलेश, आणि खाली कोणाला बॅटिंगला संधी मिळाली नाही. तर त्यामुळंच डाव 31 पर्यंत मर्यादित राहिलेला आहे. वैभवचं पहिलं षटक होतं, महागड होतं, विकेट नव्हती आली. मात्र समीर, नयन, सूरज या दोघांनी काय कमबॅक केलेलं. दुसऱ्या षटकामध्ये समीरने 8, तिसऱ्या षटकामध्ये नयनने 2 आणि सूरजने चौथ्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केलेल्या आहेत. यामुळंच 31 धावा हा फायनल स्कोअर राहिलेला आहे. विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असेल आणि या धावा पुरेशा असतील का, की जय हनुमान बांदिवलीला पुऱ्या ठरतील, याचं उत्तर आपण शोधू आणि पुढच्या इनिंगमध्ये ऐकूया पुन्हा एकदा निखिल ठोंबरे सरांना. थँक्यू. तिसरा सामना आता आपण मैदानामध्ये पाहतोय. साई किरण नवापाडा आणि संघर्ष 11 गवाळी या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क साधा. साई किरण नवापाडा आणि संघर्ष 11 गवाळी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क साधायचा. आपण थोड्याच वेळामध्ये तालुका हाफ म्हणजे जो उद्या 4 संघ खेळणार आहेत त्याचे लॉट्स पाडणार आहोत. त्यामध्ये कल्याण 11 कल्याण अर्थात भूमी 11 कल्याण हा संघ पाहायला मिळेल. तदनंतर संघ पाहायला मिळेल तो माही 11 पालघर. सुनील सर बरोबर का? माही 11 पालघर. तदनंतर आंबेगाव आणि चौथा संघ आहे तो खेड. असे 4 संघ, 2 पुणे जिल्ह्यातील, एक पालघर आणि एक ठाणे असे उद्या संघ तालुका आपमध्ये 4 पाहायला मिळतील. त्याचे थोड्याच वेळामध्ये लॉट्स आपण करणार आहोत. तर विनंती असेल
आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर की आपण लवकर या, ते 4 संघ आहेत त्याचे ड्रॉ आपण आता ओपन करणार आहोत. माधव सर, पहिला चेंडू आणि समीरच्या बॅटमधून चौकार आहे. समीर आणि त्याच्या जोडीला सूरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू चौकार. समीर ज्या ज्या वेळेस खेळतो मला MPL ची क्रीडा स्पर्धा आठवते जिथे 113चं लक्ष होतं आणि हरेश मिरकुटे आणि समीर ज्या प्रकारे बरसला होता ना जबरदस्त. आणि समोर संघ कोणता होता? माही 11. हे तितकंच महत्वाचं आहे. धावफलकावर धावसंख्या पहिल्या चेंडूवर 4 आल्यात. समीर ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय समीरच्या पाठमधून. बांदिवलीचा हा सुपरस्टार आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला चौकाराच्या मदतीने वाढताना पाहायला मिळेल. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की त्या मॅचमध्ये हरेश मिरकुडेने प्रथम बॅटिंग करत असताना त्या धावा बनवल्या होत्या 95. त्याच्यानंतर सूरज आणि त्याच्या जोडीला असलेला समीर त्या धावांचा पाठलाग अक्षरशः करत संपूर्ण मुरबाड क्रिकेटला हादरून टाकलं होतं. आणि 6 चेंडूत 6 षटकार खेळण्याचे अनेक वेळा विक्रम ज्याच्या नावावर आहे, रन मशीन ऑफ बांदिवली समीर सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतोय. 10 ऑन द बोर्ड. 20 चेंडू 22चं समीकरण. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये. आमचे रोहित रॉय जे मात्र उपस्थित होत आहेत. वेलकम. एक जबरदस्त ऑपरेटर आणि 10 क्रिक लाईव्हला सुगीचे दिवस ज्यांनी आणलेत असे रोहित रॉय उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 10 क्रिक लाईव्हचा जो ऑफिशियल पेज आहे इंस्टावर ते चालवत असतात आणि नवीन नवीन खेळाडूंना सातत्यानं प्रसिद्ध करतात असे रोहित, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. इथे टाकलेला हा चेंडू समीरला असे बॉल द्याल तर तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवू शकत नाही. ही त्याची ताकद आहे. शॉर्ट आर्म पुल बॉल गुल सिक्सर. नवापाडा संघाचा कर्णधार आणि गवाली संघाचा कर्णधार टॉससाठी संपर्क साधा. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 19 बॉल 16. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळते. लेग बायचा इशारा आला पंचांचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहेत 17. कोणती विकेट कमवलेली नाही आहे जय हनुमान बांदिवली. दोन्ही संघ जय हनुमान या नावाने ओळखले जात आहेत. एका बाजूला मानिवले, एका बाजूला बांदिवली. जिंकण्यासाठी लक्ष. 18 चेंडू आणि आता 15 धावा आहेत. जय हनुमान दोन्ही संघांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर वल्या इथे जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. मानी की बांदी. जय हनुमान दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटी
जर आपण पाहिलं तर वली पाहायला मिळतोय, परंतु आता इथे जिंकणार कोण आणि तिसऱ्या फेरीत कोण जातो आणि घरी कोण जातो ते पाहिजे. कारण प्रत्येक सामना डुवर्ड आहे. इथे जिंकला तर टिकाल, इथे पराभूत म्हणजे परतीचा मार्ग. 18 चेंडू आणि 15 धावा. स्ट्रायकर इनवर समीर भोईर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर इनवर. भावेचा हा चेंडू कव्हरला फटका खेळला, चांगला स्ट्रोक, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता समीर भोईरच्या बॅटमधून 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 19 या धावसंख्येवर. 17 चेंडू आणि आता 13चं समीकरण. 17 चेंडू 13 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल याही बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 20 या धावसंख्येवर. गवाळीचा कॅप्टन आलाय का? टॉससाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये संपर्क साधायचा लगेच दोन्ही टीमचे कर्णधार. आणि मी कुमार शेठ गडगे यांना विनंती करतो, यायचं लगेच आपल्या शुभास्ते टॉस केला जातो. आपल्याकडे धावसंख्या 20, 16 चेंडू 12 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर सरळ येऊन आदळतोय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल, वाटतं बॅटचा देखील स्पर्श झाला आणि त्यानंतर पायावर चेंडू आदळतोय. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या धावल्यावर 21 धावा. दोन्ही टीम उपस्थित होत आहेत. दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत. नवापाडा त्यांच्या विपक्ष गवाळी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 21 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राखलेला हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना समीर भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे विकासदादा गव्हाणे यांची थोडीशी सुट्टी होती, तिथे विजय पगारे अर्थात बाबू सर जॉईंट होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. 14 चेंडू आता 10चं समीकरण. 14 चेंडू 10 हे समीकरण. जय हनुमान बांदिवली संघासमोर. टिन क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतायत. डे प्लस नाईट सध्या संग्राम सुरू आहे. फुलटॉस आणि फुलटॉस आता जाईल, सीमारेषेचा वेध घेतोय, सिक्सरला. धापलकावर धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 28 या धावसंख्येवर. संघर्ष 11 गवाळी टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद कुमार सर. विजयासाठी मेघराज आम्हाला सांगतात 4 धावा. मेघराजचं कौतुक आपण करू, जरी स्कोरिंग त्याला येत नव्हती तरी तो बसला, शिकला आणि आता चांगली स्कोरिंग करतोय. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मेघराजचं अक्षर पाहिल्यानंतर कुणी त्याच्या प्रेमात पडेल, म्हणजे त्याच्या नाही अक्षराच्या प्रेमात पडेल. इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. विकेट आली, सूरज माघारी. अगर ऍक्शन रिप्ले आपण वैभव आलेत, ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. बारा चेंडू 3चं समीकरण. बॅटर वैभव मैदानामध्ये दाखल आहेत. 12 चेंडू 3 धावा हे समीकरण. आमचे कुणाल सर देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करू. लवकरच आंबेलेकर चषक आपल्या भेटीला येत आहे. गोलंदाज सय्या. फुलटॉस आणि फुलटॉसला फक्त दिशा दाखवली आणि इथे सामना जय हनुमान बांदिवली संघाने जिंकत तिसऱ्या फेरीत दाखल. ऑन स्क्रीन आपण समीरला पाहतोय, हसरा चेहरा आहे, कारण आज कामगिरी समीरची चांगली आहे.
आज कामगिरी वैभवची चांगली आहे, आज कामगिरी जय हनुमान बांदिवलीची चांगली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात ऑन स्क्रीन, चांगला फटका स्कूप खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले समीर, चेंडू सीमा पार आणि हा विजय होत असताना बांदिवलीचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ. मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय समीर भोईर या खेळाडूला. सेकंड कंपल्सरी ज्ञानेश्वर कडव आणि सर्व खेळाडू सेकंड हे कंपल्सरी राहील. कोणताही संघ कोणताही खेळाडू जर या स्पर्धेमध्ये सेकंड करत नसेल तर नेक्स्ट इयर त्या टीमला जे आयोजक कमिटी नेम लावेल तो स्वीकारावा लागेल, ही विनंती. मॅन ऑफ द मॅच 8 चेंडू 19 धावा आणि 1 विकेट समीर. सो मात्र ठरतोय मॅन ऑफ द मॅच समीर भोईर. समीर यायचा पण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी सुरेश दादा घोडे यांना विनंती करतो. दादा या आपण आपल्या शुभ हस्ते हा किताब जो मात्र आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र आपण देणार आहोत समीर या खेळाडूला. वेल प्लेड समीर. पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं स्ट्रगल समीरने केलं, परंतु या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी. गुडे साहेबांना विनंती आहे या पण आपल्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र देतोय. नवापाडा इन ॲक्शनमध्ये आणि आमचा संपूर्ण मित्र परिवार नवापाडाचा उपस्थित आहेत, त्या सर्वांचं करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच समीर भोईर. अप्रतिम खेळ या खेळाडूचा राहिला. गोलंदाजीमध्ये 1 विकेट, बॅटिंग बनवत असताना 19 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बांदिवली संघ तिसऱ्या फेरीत दाखल आहेत. थोडीशी चर्चा आपण समीर बरोबर करू. समीर पहिल्या सामन्यामध्ये स्ट्रगल भरपूर पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये एक क्लिनिकल विजय बांदिवली टीमचा पाहायला मिळतोय. काय बोलशील संपूर्ण तुझ्या यंगस्टर या टीम बद्दल? निश्चितच निखिल सर, आता सध्या जास्त माझी काही प्रॅक्टिस नाही आहे, कामामुळे मला वेळ भेटत नाही आहे प्रॅक्टिससाठी. परंतु आमची यंगस्टर बांदिवली ही खूप चांगला परफॉर्मन्स देत आहे. जेव्हा मी खेळायचो तेव्हा मला कोणी साथ देत नव्हता, परंतु आता यंगस्टर बांदिवली ही खूप चांगली खेळत आहे. ओके, नक्कीच. आणि ज्यावेळेस यंगस्टर खेळतात एक चांगला खेळाडू संघामध्ये असल्यानंतर त्यांचाही आत्मविश्वास वाढतो आणि या सामन्यामध्ये संघ विजय होतो. अभिनंदन. क्वार्टर फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स तिथे पहिलं